सर्वात आधी कोणताही संबंध जपण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते आपलं इच्छा. मग ते प्रेम असो, मैत्री असो किंवा मग असो प्राणीमात्रावर दया. हे गोष्ट शिकायला भेटली आपल्याला काकाच्या एका प्रयत्नाहून, ज्यांनी एका झाड वाचवासाठी आपल्या घराचे डिझाईन चेंज करून घेतली. आणि हो, सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि प्रेमाचा संबंध म्हणजे आपली मैत्री. आता मैत्रीचं उदाहरण तुमच्या समोर आहे. आप्पा एवढ्या दुरून सांगायला आले की शांताबाईवर मी अजून लाईन मारतो म्हणून. आता आप्पाच्या अशा गोष्टी ऐकून मी तर बिलकुल हक्क बसून गेलतो. आपले छक्के पण उडून गेलते ना हो. आप्पाचा विषय लय भारी आहे इथं. झोपेतून उठून डायरेक्ट उन्हीत आलो होतो, कारण एवढी खतरनाक थंडी पडून ना अमरावतीत. काश्मीरपेक्षा जास्त थंडी जर कुठं असेल ना, हे आपल्या अमरावतीत. जगात एक नियम आहे, गिव्ह अँड टेक. जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला मिळेल. पण निसर्गाच्या बद्दल हा नियम लागू होत नाही, कारण निसर्गाला तुम्ही जेवढं प्रेम द्याल त्यापेक्षा 10 पटीनं प्रेम तुम्हाला निसर्ग वापरेल. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा नियम म्हणजे हे गाय निसर्गात येत नाही, कारण हिला आवाज दिला ते पळून गेली आपल्यापास. प्रेम पाहिजे नाही वाटते मायाला. जशी गाय निघून गेली तसा आईचा आवाज आला, अरे गायसाठी पोळी आणणारी ना रे, गायला वापस बोलाव. गायले हाकललं, गायले वापस बोलवायचे अथाक प्रयत्न करून राहिलो होते मी, पण गाय काही येऊन नव्हती राहिली. त्या मोठे बाबांना गायले ओळखून वापस हाकलून दिलं होतं. इतका हसाहीत राहिला ना आमच्या महिन्यात पाणी फिरताना काकाले पाहू. कधी ना प्रेमात जबरदस्ती करणं जरुरी असते. म्हणजे कशी अशी असं आहे ना, कोणाच्या चांगल्यासाठी आपण जबरदस्ती करतोय, समोरच्याला समजत नाही. हे त्याला समजून आपलं काम असतं. बरं जाऊ द्या, गाय तर काही आली नाही. आमचं नशीब एवढं खराब, एकदा आलेली गाय आम्ही हाकलून दिली होती. लय दुःख होतं या गोष्टीचं. मग काय, चणे खाऊन आलो होतो. मी येता जाता लोकांना चणे खाऊ आला, म्हणजे कसं थोडं पाप थोडं कमी होईल. पण पाप काही कमी व्हायचं नाव घेऊन राहिलं. आखरी दुसरी गाय आली, म्या म्हटलं खाल्लेले चण्याचे शिलटा ह्या गायला खाऊ घातले. मग थोडं मनाला बरं वाटलं.